मंडळी, अधिक महिन्यात 21 दिव्यांचं दीपदान करण्यालाही विशेष महत्त्व आहे. आपण अधिकाच्या महिन्यात बरेच उपाय केले असतील किंवा पूजा, जप, तप सर्व काही विधी केले असतील. पण लक्ष्मी प्राप्तीसाठी आणि पितृदोष शांतीसाठी 21 दिव्यांचा उपाय हा अत्यंत प्रभावी मानला जातोय. अधिक मासात अनेक भाविक उपवास करतात, मंदिरात जाऊन पूजा अर्चना करतात, मंत्र जप करतात. पण या सर्वांमध्ये हा एक असा उपाय आहे जो अत्यंत सोपा आहे पण खूप प्रभावी मानला जातो. या उपायात फक्त श्रद्धेने लावलेले हे 21 दिवे आपल्या घरातील नकारात्मकता दूर करून सुख, शांती आणि सकारात्मक ऊर्जा वाढवू शकतात, अशी धार्मिक मान्यता आहे. पण हा उपाय करायचा कसा, किंवा हे 21 दिव्यांचे दीपदान नेमके कोणत्या दिवशी करावे, सकाळी करावे की संध्याकाळी करावे, तुपाचा दिवा लावावा की तेलाचा दिवा लावावा, हे दिवे नेमके कुठे ठेवावेत, तुळशी समोर की देवघरात, यामागे धार्मिक आणि आध्यात्मिक महत्त्व काय आहे, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे दीपदान करताना अशा कोणत्या चुका आहेत त्या चुकूनही करू नयेत. चला तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अधिक मासातील 21 दिव्यांच्या दीपदानाविषयी संपूर्ण आणि सविस्तर माहिती जाणून घेऊयात. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी आम्ही तुम्हाला सांगणार आहोत एक असा छोटासा नियम जो अधिक महिन्यात पाळल्यास दीपदानाचे पुण्यही अधिक पटींनी वाढेल, असं शास्त्रात सांगितलंय. तर अधिक महिन्यात अनेक उपाय आपण केलेले असतील, 21 दिव्यांचे उपाय सुद्धा तुम्ही करून पहा. हे दान अधिक महिन्यात अधिक पुण्य प्राप्त करून देतं, असं शास्त्र सांगतं. आता अनेकांच्या जीवनामध्ये सर्वात मोठी समस्या आहे ती आर्थिक समस्या, त्याचबरोबर मानसिक तणाव. ही आर्थिक समस्या कमी करण्यासाठी आणि मानसिक तणाव कमी करण्यासाठी अधिक महिन्यात दीपदान करून भगवान श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मीला प्रसन्न करण्याचा हा अत्यंत साधा सोपा उपाय आहे. आणि तो देवी लक्ष्मीला आणि भगवान श्री हरी विष्णूंना सुद्धा अत्यंत प्रिय आहे असं मानलं जातं. मग यासाठी काय करायचं आहे, तर आपण ज्या दिवशी या दीपदानाचा उपाय करणार असाल ते शुभ दिवस म्हणजे गुरुवार, एकादशी आणि पौर्णिमा. अधिक महिन्यात येणारा शुक्रवार, गुरुवार, एकादशी आणि पौर्णिमेच्या दिवशी आपण हे दीपदान आवर्जून करावं. त्यासाठी आपण ज्या दिवशी हा उपाय करणार असाल त्या दिवशी सर्वप्रथम देवघर आणि आसपासची जागा स्वच्छ करावी. दिव्यांना हळद कुंकू लावून 21 दिवे तयार करावेत. त्या दिव्यांना फुले वाहावीत. तूप किंवा तेल टाकून 21 दिवे प्रज्वलित करावे. हे दिवे आपण तुळशी समोर, देवघरात, मंदिरात, मुख्य दरवाजाजवळ किंवा पिंपळाच्या झाडाखाली ठेवू शकता. हे 21 दिवे आपण कणकीच्या पिठाचे सुद्धा तयार करू शकता. हा प्रत्येक दिवा प्रज्वलित करताना भगवान श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मीचं ध्यान आवर्जून करावं. त्यानंतर हे संपूर्ण एकत्रित दिवे आपण आधी सांगितल्याप्रमाणे तुळशी समोर, देवघरात, मंदिरात, मुख्य दरवाजाजवळ किंवा पिंपळाच्या झाडाखाली ठेवू शकता. दिवा लावताना आपण देवी लक्ष्मीचे आणि भगवान श्री हरी विष्णूंचे स्मरण करण्यासोबतच दीपज्योती परब्रह्म, दीपज्योती जनार्दन, दीपो हरतु मे पापम, संध्या दीपम नमोस्तुते असं म्हणून ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करावा. हा उपाय अगदी साधा आणि सोपा आहे जो कमी वेळेमध्ये होऊ शकतो. मात्र या उपायासाठी श्रद्धा आणि भक्ती महत्वाची आहे. आता हा उपाय कोणी करावा, तर आर्थिक अडचणी असलेल्या लोकांसाठी हा उत्तम उपाय मानला गेलाय. त्याचबरोबर वैवाहिक समस्या असलेल्या दाम्पत्यांसाठी सुद्धा हा उपाय फलदायी मानला गेलाय. मानसिक तणाव असलेल्या व्यक्तींसाठी सुद्धा हा उपाय अगदी साधा आणि प्रभावी मानला जातोय. याचबरोबर घरात सतत वादविवाद होत असतील तर या उपायाने त्याचे परिणाम कमी होऊ शकतात. आता आधी सांगितल्याप्रमाणे आपण 11 किंवा 21च्या संख्येमध्ये हे दिवे प्रज्वलित करू शकता. जीवनातील 21 प्रकारच्या अडचणींवर मात करण्यासाठी 21 दिवे लावण्याची धार्मिक भावना मानली जाते. आता अधिक मासात तुम्हाला 21 दिव्यांचं दान करायचं असेल तर ते नेमकं कधी करावं आणि त्याचं महत्त्व काय, तर तुम्ही गुरुवारी हे दान करणार असाल तर भगवान श्री हरी विष्णूंचा प्रिय दिवस आहे आणि गुरुवारी दीपदान करणं अत्यंत शुभ मानलं जातं. एकादशीला केलेलं दीपदान हे अनेक पटींनी पुण्य देणारं मानलं जातं. तर पौर्णिमेच्या दिवशी तुळशीपाशी किंवा मंदिरात दीपदान करणं सुद्धा विशेष फलदायी मानलं जातं. शक्य असेल तर अधिक महिन्यात आपण दररोज सूर्यास्तानंतर दिवा लावावा. हे साधं दीपदान सुद्धा तुम्हाला अधिक पटींनी फायदे देणारं ठरू शकतं. आता या दीपदानामागे एक पौराणिक कथाही आहे. कथेनुसार एक गरजू भक्त अधिक मासात दररोज छोटासा दिवा भगवान श्री हरी विष्णूंसमोर लावत होता. त्याच्याकडे मोठी पूजा करण्याची क्षमता नव्हती,
पण त्याची श्रद्धा खूप मोठी होती. असं म्हणतात की अधिक मास संपल्यानंतर त्या भक्ताच्या जीवनातील संकट दूर झाली आणि त्यांच्या घरात सुखसमृद्धी आली. या कथेतून एक गोष्ट स्पष्ट होते की देवाला मोठेपणा नाही तर श्रद्धा महत्वाची आहे. आता दीपदान करताना अशा काही चुका आहेत त्या चुकूनही करू नये. जसे की फुटलेले दिवे अजिबात वापरू नये, दिवा वारंवार विझू देऊ नये, राग किंवा नकारात्मक भावना ठेवून अजिबात पूजा करू नये, दक्षिण दिशेला दिवा ठेवणं सुद्धा टाळावं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे दीपदान श्रद्धेनं करावं. असं मानलं जातं की घरात सतत अडथळे येत असतील, आर्थिक समस्या असतील, मानसिक अस्वस्थता जाणवत असेल, शुभ कार्यामध्ये विलंब किंवा कुटुंबात सतत वाद होत असतील तर या दीपदानामुळे तुम्हाला अनेक पटींनी परिणाम जाणवू शकेल. त्याचबरोबर या ज्या समस्या आहेत त्या काही कारणास्तव सुद्धा असू शकतात. ही काही लक्षणं पितृदोषाशी सुद्धा संबंधित असू शकतात. अशा वेळी अधिक मासात केलेले 21 दिव्यांचे दीपदान हे सकारात्मक ऊर्जा निर्माण करून वातावरण शुद्ध करण्याचे कार्यही करते असं म्हणतात. मग विशेषतः अमावस्येच्या दिवशी नदीकाठी, तुळशीसमोर किंवा पिंपळाच्या झाडाखाली 21 दिवे लावून आपण पितरांसाठी सुद्धा प्रार्थना करावी. पितरांसाठी प्रार्थना केल्यास विशेष पुण्य प्राप्त होतं असंही शास्त्र सांगतं. मात्र दीपदान करताना मनापासून करावं आणि जर हे पितरांसाठी दीपदान करणार असाल तर हे पितृदेवा आमच्या चुका क्षमा करा आणि आमच्या कुटुंबावर आपले आशीर्वाद कायम ठेवा अशी प्रार्थना करून ओम पितृदेवताभ्यो नमः या मंत्राचा जप करावा. यामुळे अधिक लाभ मिळतो. त्याचबरोबर पितरांचे आशीर्वादही मिळतात असं सांगितलं जातं. तर हिंदू धर्मात दीप हा आत्मप्रकाश आणि शांतीचे प्रतीक मानला जातो. त्यामुळे अधिक मासात केलेले 21 दिव्यांचे दीपदान हे धार्मिक विधीच नाही तर पितरांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा एक पवित्र मार्ग मानला जातो. तर मंडळी, लक्ष्मी प्राप्ती करायची असेल, भगवान श्रीहरी विष्णूंचे आशीर्वाद प्राप्त करायचे असेल, घरात सकारात्मकता वाढवायची असेल, पितरांचे आशीर्वाद हवे असतील तर हे 21 दिव्यांचं दान आपण अधिक मासात आवर्जून करावं. मग या दीपदानाचे महत्त्व, योग्य वेळ, पद्धत आणि धार्मिक कारण आपण जाणून घेतलंय. तुम्ही या अधिक मासात दीपदान करणार आहात का? कमेंट करून नक्की सांगा. अधिक महिन्यात तुम्ही कोणती विशेष कार्य करता आणि तुमच्या भागात या संबंधित आणखी काही विशेष प्रथा आहे का? कमेंट करून नक्की सांगा. अशाच प्रकारे सणावारा संबंधित व्रतवैकल्य असतील, उपासना असतील, पूजा विधी संबंधित आणखी काही माहिती तुम्हाला हवी असेल, त्याचबरोबर वास्तुशास्त्र, ज्योतिषशास्त्र, अंकशास्त्र यांसारख्या विषयावर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. शिवाय तुम्हाला आणखीन कोणत्या विषयावरचे व्हिडिओ ऐकायला आवडतील ते सुद्धा कमेंट करून सांगा. या संबंधित संपूर्ण मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे. तेव्हा कमेंट नक्की करा. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका.